अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो. मायक्रो शब्दाचा अर्थ काय होतो? मायक्रो ऑर्गॅनिझम. कशाला म्हणतात? मायक्रो ऑर्गॅनिझम. मराठीत काय म्हणतात त्याला? सूक्ष्मजीव. आता याच्यात काय झालेलं? आपण सगळ्या सूक्ष्म जीवाचं काय केलेलं आहे? क्लासिफिकेशन. वी हॅव डन क्लासिफिकेशन. ओके. आणि मग त्याच्यात काय आहे? श्रेणी बनवलेली आपण. हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. आता हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे काय असतं की तुम्ही कुठल्याही याची श्रेणी बनवत असता, असा क्रम राहत असतो मोठ्यापासून छोट्याकडे. बरोबर आहे? तर आता आपण नाही का जेव्हा नाही का क्रम बनवत असतो तर सगळ्यात अगोदर लक्षात ठेवायचं केपीसी ऑफ जीएस. केपीसी ऑफ जीएस. तर मोठ्याकडून खाली जात असताना लक्षात ठेवायचं केपीसी ऑफ जीएस. के म्हणजे काय होतं? किंगडम. व्हेरी गुड. पी फ्लाय. सी क्लास. ओ ऑर्डर. ऑर्डर. एफ फॅमिली. जी जीनियस. जीन्स. आणि हे स्पेसिस. आता जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं नामकरण देत असतो त्याला म्हणतात बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. बाय नॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. याचा अर्थ होतो जेव्हा आपण नामकरण करतो एखाद्या व्यक्तीचं, जसं गावाकडे आपल्याला एखाद्या मुलीचं नाव असेल तेजस्विनी आणि मग त्याला लाड पिंकी वाले असं काहीतरी म्हणतात आहे की नाही? दोन दोन नावं देतात की नाही आपल्या याच्यात? बाय शब्दाचा अर्थ होतो दोन. तर दोन नावं द्यायचे एकाच व्यक्तीला. द्विनामकरण पद्धती त्याला म्हणतात. काय म्हणतात? द्विनामकरण. जसं आपल्या याच्यात बघा, आपल्याचं होमोसेपियन नाव आहे. होमोसेपियन. बरोबर. तो होमोसेपियन म्हणजे शेवटचा जी एस जो असतो, तर पहिल्यांदा होमो जो शब्द आला तो जीन्सच्या बाबतीत आहे आणि दुसरा जो आहे सेपियन नावाचा शब्द ते काय आहे? स्पेसीज आहे. स्पेसीज. याला म्हणतात प्रजाती आणि याला काय म्हणतात? जाती. तर लक्षात ठेवायचं अशा पद्धतीचे जे नाव आहेत सायंटिफिक नावं, त्याच्यातलं पहिलं अक्षर जे असतं ते कॅपिटल असावं. होमो सेपियन. हे सेपियन. ठीक आहे. तर याच्यावरून लक्षात ठेवायचं पहिलं जीन्स असतं, दुसरं स्पेसीज असतं, पहिलं प्रजाती, नंतर जाती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लक्षात काय ठेवायचं? काही सायंटिस्टने याच्यावर वर्क केलेलं आहे, हिस्ट्री आहे त्यांची की त्यांनी काय काय केलेलं आहे बघा. सगळ्यात अगोदर आपल्या याच्यात कार्ल लिनियस. ठीक आहे. कधीचा आहे कार्ल लिनियस? इसवी सन 1735 मध्ये त्यांनी किंगडम सांगितलेले आहे. किंगडम सांगितले तर किती किंगडम सांगितले त्यांनी? दोन सांगितलं. त्याला आपण इंग्लिश मध्ये लिहिताना मी सांगत असतो व्हेजिटेरियन ॲनिमलिया. व्हेजिटेबलिया ॲनिमलिया. ठीक आहे. त्याच्यानंतर याने कधी त्याच्यानंतरचा कोण आहे? हेगल. HACKEN. त्यांनी 1866 मध्ये 3 किंगडम सांगितलेले आहेत आणि त्याला आपण काय म्हणत असतो? प्रोटिस्टा. प्लांट. म्हणायचं. पाप म्हणजे काय? प्रोटिस्टा. प्लांट. आणि सो अशा पद्धतीने 3 किंगडम सांगितलेले आहेत. ठीक आहे. कोण आहे? त्याच्यानंतर आला चॅटल. ठीक आहे. चॅटलनं 1925 मध्ये सांगितले 2 किंगडम आणि त्यानं सांगितलं न्यूक्लियस वर डिपेंड असणारे युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक.
याला म्हणायचं पेन मध्ये पहिले दोन शब्द आहेत की नाही, पीई स्पेलिंग म्हणजे पीई, पी म्हणजे प्रोकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक. आणि याला काय म्हणायचं, युकॅरियोटिक. कॅरिओटिक. आता पी म्हणजे प्रेझेंट असणे, उपस्थित असणे. वर्गात आपण म्हणतो ना की विद्यार्थी प्रेझेंट आहे. प्रेझेंट म्हणजे उपस्थित असणे. तर ज्या सेल मध्ये असा न्यूक्लियस प्रेझेंट आहे ती प्रोकॅरियोटिक सेल, ठीक आहे. आणि ज्याच्यामध्ये न्यूक्लियस उपस्थित नाही दॅट इज अ युकॅरियोटिक सेल. लक्षात येतं ते डिवायडेशन चॅटरने दिलं. त्याच्यानंतर कोणाला होता, कोण, पोपलॅन. पोपलॅन 1938 त्याने सांगितले 4 किंगडम. पाप एम त्यात त्यांनी काय सांगितलं, प्रोटेस्टा, ॲनिमल, मोनिरा. काय सांगितलं, मोनिरा. त्यानंतर दुसऱ्याला कोण, विटाकर. ठीक आहे, जॉन. याने कधी 1969 मध्ये काय सांगितलं, 5 किंगडम सांगितले. आणि 5 किंगडम मध्ये त्यांनी सांगितलं की पाप यम फू. पाप यम फू. पा म्हणजे पी म्हणजे प्रोटेस्टा, ॲनिमल, प्लांट, मोनेरा, फंगी. फुंगी नाही म्हणत, काय म्हणायचं, फंगी. ठीक आहे. तर याच्या नंतर ही गोष्टी आपण किंगडमच्या बाबतीत बघितलं. त्याच्यानंतर काय केलं, विटेकारनं, जॉन विटाकर सॉरी, हे अमेरिकन इकॉलॉजिस्ट आहे, इकॉलॉजिस्ट, ठीक आहे. यांनी 1969 मध्ये काय केलं की क्लासिफिकेशन करत असताना त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या की क्लासिफिकेशन करताना काही प्रिन्सिपल, त्यांना काही गोष्टी दिसल्या. त्याच्यावरून त्यांनी डिवायडेशन केलं. सगळ्यात अगोदर त्यांनी काय केलं, पहिले त्यांना लक्षात आलं की ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करत असताना पहिलं सांगितलं त्यांनी कॉम्प्लेक्सिटी ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल. सगळ्यात अगोदर त्यांनी सांगितलं की मी जी पेशी बघत आहे बाबा, ती पेशी मला फार गुंतागुंतीची अवस्था दिसायला लागली. मग त्यांना जो प्रश्न पडला तो प्रश्न काय होता की त्यांनी जेव्हा एका सेलला ऑब्झर्व केला आणि दुसऱ्या सेलला ऑब्झर्व केलं, त्याला कळलं एका याच्यात नाही का न्यूक्लियस दिसायला लागला, इथं न्यूक्लियस दिसायला लागला, प्रेझेंट आहे. आणि दुसरीकडे नाही का न्यूक्लियस नाही आहे. मग त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की ही तर गुंतागुंतीची अवस्था, दॅट इज द कॉम्प्लेक्सिटी. मग त्यांनी सांगितलं ज्याच्यात प्रेझेंट आहे न्यूक्लियस, पी फॉर प्रेझेंट, प्रोकॅरियोटिक. आणि दुसरी काय आहे, युकॅरियोटिक, ज्याच्यामध्ये सेल नाही आहे, न्यूक्लियस नाही आहे, केंद्र नाही आहे. न्यूक्लियस म्हणजे काय म्हणतो आपण, केंद्र. इथं केंद्र उपस्थित आहे त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक. नाही त्याला काय म्हणायचं, युकॅरियोटिक. ही गुंतागुंतीची अवस्था त्याला नाही कळली. त्यानंतर त्याने दुसरी गोष्ट सांगितली, कॉम्प्लेक्सिटी कशामध्ये, ऑफ ऑर्गन. तो ऑर्गन म्हणजे का अवयवामध्ये त्यांना नाही का एक पद्धतीचं गुंतागुंतीची अवस्था दिसली. ते म्हटले की बाबा रे, मी जे ऑर्गन बघायला लागलो काही युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे काय, युनि शब्दाचा अर्थ होतो एक, मोनो ज्याला म्हणतो आपण, मोनो म्हणजे एक, ठीक आहे. आणि दुसरं त्याच्यावरून त्यांनी काय म्हटलं, युनिसेल्युलर म्हणजे काय की असा एक प्राणी आहे, अमिबा, असा काहीतरी नाही का अमिबा नावाचा प्राणी आहे. आणि हा अमिबा म्हणजे याच्यात 2 जण आले. मुस्लिम याच्यात काय म्हणतात, आईला अम्मी आणि बाबाला आब्बा. अमिबा दोघाला एकत्र केलं. युनिसेल्युलर, एक पेशी आहे. काय आहे,
त्यानंतर युग्लेना. युग्लेना हे पण काय आहे, सिंगल सेल आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्याचं पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण प्रत्येक वेगळ्या वेगळ्या अवयवांना वेगळे वेगळे काम करतो. तोंडानं खाण्याचं काम, कानानं ऐकण्याचं काम. पण हे जे अमिबा आहे याचे सर्व फंक्शन, कार्य जे आहे ते सगळेच्या सगळे कार्य अख्खी पेशीच करते. त्याला सेपरेट सेपरेट असे काही केलेले अवयव आहेत का? नाही. त्याच्यानंतरची मल्टी सेल्युलर आपण आहोत. मल्टी सेल्युलर कोण कोण आहेत? ॲनिमल, प्लांट्स. आपण जर पाहत असाल, समजा आपण एक बोट घेतली, बकऱ्याचं मटण कापलं, काय दिसते तुला? काय दिसते आपल्याला? काय दिसते? चिकन दिसते. याच्यामध्ये काय खूप सेल्स आहेत. किती आहेत? सेल्स आहेत, म्हणजे अनेक पेशी आहेत. ठीक आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे त्याला बहुपेशीय म्हणतात. काय म्हणतात? बहुपेशीय. आपण सासपेशीय नाही म्हणायचं. काय म्हणायचं? बहुपेशीय. काय म्हणायचं? बहुपेशीय. सर, हे मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय आणि हे युनिसेल्युलर म्हणजे सासपेशीय. सास आणि बहु ते वेगळं. हे बहुपेशीय म्हणजे मल्टीसेल्युलर आणि हे युनिसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये किती पेशी असतात? एक. आणि अनेक असतात. ठीक आहे. हे गुंतागुंतीची अवस्था विटेगरला ऑर्गन मध्ये सापडते. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन ज्याला आपण म्हणतो, मोड ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे. म्हणजे जे पोषण आपण घेतो, पोषण, ते पोषण करत असताना पद्धती आहे ते. त्याला आपण आपल्या भाषेत म्हणायचं हस. हे म्हणजे काय? ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक. दुसरं काय आहे? ट्रॉफिक. तिसरं ऑब्झॉर्प्टिव्ह. आणि चौथं काय आहे? सायम्फोटिक. ठीक आहे. तर काय राहत असतं, समजा या अशा पद्धतीचं एक प्लांट आहे. ठीक आहे. या प्लांटनं या रूट मधून काय घेतलं? H2O म्हणजे पाणी घेतलं. ठीक आहे. आणि इकडे समजा सनरेज आहे, सनरेज, याच्यातून लाईट घेतला आहे. ठीक आहे. मग इथं जे ग्रीन कलरचे असे पानं असणार आहे, त्याच्यात काय असतं? क्लोरोफिल. काय असतं? क्लोरोफिल. ठीक आहे. तर या क्लोरोफिलच्या याच्यात इथं नाही काय केलं जातं, समजा नाही का, लाईट आणि पाण्याच्या माध्यमातून इथं अन्न तयार केलं जातं. आणि ऑटो शब्दाचा अर्थ होतो सेल्फ. सेल्फ म्हणजे स्वतःचा अन्न स्वतःच्याच आतमध्ये तयार करायचं. ऑटोट्रॉफिकचा अर्थ, बाबाने मी दुसऱ्यावर अवलंबून नाहीये, मी माझं पोषण मीच करतो. बरोबर आहे. मी माझं पोषण, माणसाचं कसं आहे? माणसाला म्हणते ना दुसऱ्यावर, तरी माणसाला अहंकार आहे. तुला माहित आहे का मी कोण? आपण कोण आहे तुला माहिती आहे का? पण इथं नाही का ऑटोट्रॉफिक प्लांट्स काय म्हणते, तू कोणीच नाही बाबा, तुझ्यावर बरंच तू दुसऱ्यावर अवलंबून आहेस. मी तसं दुसऱ्यावर अवलंबून आहे का? नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं, ऑटोट्रॉफिक जे असतात ते स्वतः सगळ्या गरजा पूर्ण करतात. आणि आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो सुद्धा. वी हॅव अ बिगेस्ट इगो. भरपूर आपल्यात मोठा इगो असतो की तू पाहिलं का मी कोण आहोत. बरोबर आहे. दुसऱ्यावर जगणारा सुद्धा काय म्हणते, तू पाहिलं का मी कोण आहे. हेट्रोटॉपिक मध्ये काय राहत असतं? हेट्रो म्हणजे दुसऱ्यावर जगणार. कोण आहे परपोषी म्हणजे? ॲनिमल. ठीक आहे. ॲनिमल स्वतःच्या पोटात स्वतः आता सांगत नाही काय तयार करतात. ठीक आहे. आपण काय आपलं अन्न तयार करत नाही. ओके. ऑब्झॉर्प्टिव्ह म्हणजे काय राहतं? तो शोषून घेणारे राहतात. शोषून घेतं. शोषक ज्याला म्हणतात. जसं फंगी, तुम्ही पाहिलं का ते पंच असं पाणी शोषून घेते ते. आपण ओला कपडा वगैरे पाहिला असं पटकून पाणी ओढून घेते आहे ना. तर ते असे ऑब्झॉर्प्टिव्ह राहतात, काही शोषून घेतात. आणि सॅम्फो शब्दाचा अर्थ होतो डेड ऑर्गॅनिझम. डेड ऑर्गॅनिझम वर जगणारे, मृतपजीवी ज्याला म्हणतो, मृतपजीवी.
की दुसऱ्या प्राण्यालाही करणार, खाणार, त्याच्यावर जगणार. जसं आपण काय म्हणतो त्याला फंगी. फुंगी म्हणायचं नाही, काय ते ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक क्लासिफिकेशन त्यांनी काही गोष्ट सांगितलेली आहे. त्याला म्हणतात, तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल आता आपण काय करत असतो, एक प्रोड्युसर असतो. काय असतो? प्रोड्युसर. दुसरा कोण असतो? कंझ्युमर. आणि शेवटचं डिकंपोजर. हे पण त्यांनी क्लासिफिकेशन साठी वापरलं की सर्वात अगोदर जो कोणी निर्माण करतो, निर्माता, कंझ्युम करतो म्हणजे जे घेतो, खातो समजा, तो त्या पद्धतीचा कंझ्युमर, आणि डिकंपोजर म्हणजे पूर्ण सडवतो, अशा पद्धतीची अवस्था नाही का असते त्याच्यामध्ये. तर फॉर एक्झाम्पल घ्या की एक प्लांट असा नाही का जन्माला आला, ठीक आहे, प्रोड्यूस झालं, जमिनीतून प्रोड्यूस झालं, त्याला कंझ्युम शेळीने केलं. काय केलं शेळीनं? ठीक, आपली अशी शेळी करली आपण ना. जास्त वेगळी झाली का? ठीक आहे, भारी भारी झाली. हिला पुन्हा कोण खाल्लं? सॉरी, ही मेली, डेड झाली. डेड झाल्याच्या नंतर असे मृत मेल्याच्या नंतर याला कोण खाल्लं? फंगी. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की एक प्रोड्यूस होतं, काहीतरी जन्माला येतं, त्याला कोणतरी खातं आणि ते पुन्हा मेलं, त्याला तिसरंच कोणीतरी सडवतं, डिकंपोज करतं, विघटन करतं त्याचं. अशा पद्धतीनं त्याने क्लासिफिकेशनच्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर अजून एक त्यांनी नाही काही गोष्ट सांगितली की रिलेशनशिप सांगितलेली आहे. रिलेशनशिप हे कशा पद्धतीचं ना आपलं हे आहे. तर सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी, काय आहे? युनिसेल्युलर डेव्हलपमेंट कशी झाली? युनिसेल्युलर पासून आपण काय माहिती झालं? पहिल्यांदा अमिबाची माहिती भेटली, नंतर आपण कुठे गेलो? मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. आणि अजून आपण आपल्याला काय कळायला लागलं? आपण युनिसेल्युलर कळलं. त्याच्यानंतर आपण युकॅरियोटिक. अगोदर आपल्याला केंद्रक होतं पण फिकट होतं, आपल्याला माहित नव्हतं, असं कम्प्लिटली दृश्य स्वरूपात दिसत नव्हतं. आपल्याला 1590 मध्ये जेव्हा मायक्रोस्कोपचा शोध लागला, त्याच्यानंतर थोडं थोडं केंद्रक बदल 1682 च्या नंतर, म्हणजे जवळपास रॉबर्ट हुकनं सांगितल्याच्या नंतर आपल्याला त्या केंद्रका, रॉबर्ट हुकच्या नंतर ब्राउन यांनी सांगितलं, सॉरी यांनी सांगितल्याच्या नंतर आपल्याला न्यूक्लियस बद्दल माहिती भेटली, ठीक आहे. आणि नंतर कळालं आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल. ओके.